माझं नाव मृणाल शिरीष काळे. मी चिंचवड गावात राहते आणि मी औंध गर्ल्स ITIला गव्हर्नमेंट ITIला आहे आणि माझा डेट CHNM आहे. मी शिंदेवाडी कात्रज ग्रीन ITI कंपनीत OJT करते. 24 तारखेपासून आमची OJT चालू झाली. खूप छान वातावरण आहे. म्हणजे एक्सपिरियन्स करायला मिळतो जे आम्ही ITIला नाही शिकू शकत ते आता इथे एक्सपेरिमेंट करायला मिळत आहेत किंवा जे आम्ही ITIला थेअरीने शिकलो तिथं प्रॅक्टिस करून किंवा सगळं प्रॅक्टिकली बघायला मिळतं. मला कॉलेजमध्ये मदरबोर्ड फक्त हा मदरबोर्ड असतो असं कळलं होतं, पण इथे आल्यानंतर कळलं की मदरबोर्डमध्ये पण खूप डिफरन्स आहेत. लॅपटॉपचा वेगळा, कॉम्प्युटरचा वेगळा, इवन डेस्कटॉपमध्ये पण ज्या स्क्रीन असतात LCD LED G4 वगैरे वेगवेगळ्या स्क्रीन कळल्या. लॅपटॉपचे कवर्स कळले. मी हे ट्रेड ह्यासाठी घेतलं आहे की मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा ट्रेड खूप चालतो आहे आजकाल, त्यामुळे मी हा ट्रेड घेतला. म्हणजे मी आधी माझी BSc झाली आहे खरं तर, पण माझे वडील म्हणले की जर तुला गव्हर्नमेंट जॉब करायचा तर तुला ITI एक ट्रेड तरी केला पाहिजे, म्हणून मी ह्या ट्रेडमध्ये आले. पण इथली लोकं पण खूप छान आहेत, खूप छान शिकवतात. स्टाफ पण खूप छान आहेत. जसं त्यांचं असं वाटत भीती नाही वाटत त्यांच्याकडनं शिकताना. ते पण आमच्याशी मिळून मिसळून सगळं नीट शिकवतात. मागील 3 वर्षापासून जशी मुलं औंध ITIची येत आहेत, औंध ITIमध्ये म्हटलं तर फक्त गर्ल्स कॉलेजच आमच्यासोबत कनेक्टेड आहे आणि त्यांच्या दोन्ही ब्रँचेसची मुलं आमच्याकडे येतात 3 वर्षापासून कोपा विथ CHNM. तर त्यांचं सगळं एक्सपिरियन्स म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आहे. कुठलेही ग्रीव्हन्स वगैरे काही क्रिएट होत नाहीत आणि सांगितल्या पद्धतीने फॉलोअप करतात. मुलंही फॉलो करतात आणि त्यांचे जे इन्स्ट्रक्टर किंवा जे काही टीचर स्टाफ आहेत त्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट मिळतो. ॲडव्हान्टेज जर म्हणायला गेलं तर बोथ ऑफ वे आहे. त्यातून OJT जे कुठलीही कंपनी माझी असेल किंवा अनदर दुसऱ्या सेगमेंटमधील कोणी असेल ते OJT ज्यावेळेस प्रोव्हाइड करतात त्यावेळेस त्यांना OJT संपल्यानंतर ते रेडी टू कुक मुलं मिळून जातात किंवा त्या मुलांचा जर इंटरेस्ट असेल त्या फील्डमध्ये काम करायचा तर रिक्रुटिंगसाठी ते खूप हेल्पफुल असतं. आणि OJT हे सगळ्या कंपन्यांनी द्यावी जेणेकरून जी मुलं शिकतात त्यांनाही अदर फील्डचं किंवा त्यांच्या सेम फील्डचं नॉलेज ग्रो करायला हेल्प होते.